7 अशा नॉन फायनान्शियल ऍडवाइजेस ज्या तुम्ही 2025 मध्ये सुरुवात केल्याच पाहिजेत आणि त्या तुम्हाला ओव्हर द पिरियड तुमच्या वयाच्या लोकांपेक्षा जास्त बुद्धिमान आणि श्रीमंत बनवतील. नंबर 1, इन्व्हेस्ट इन युअर हेल्थ. स्वतःच्या फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल हेल्थ मध्ये इन्व्हेस्ट करा. असं रुटीन तयार करा, असे एक्सपिरियन्सेस घ्या जे तुम्हाला निडर बनवतील, निरोगी बनवतील आणि सक्षम बनवतील. नंबर 2, चांगल्या मित्रांमध्ये इन्व्हेस्ट करा. खास करून जर तुम्ही तुमच्या लेट 20s मध्ये असाल तर जे मित्र प्रत्येक विकेंडला पब मध्ये जातात किंवा तुमच्यासोबत बॉटल घेऊन बसायला तयार असतात असे मित्र कमी करा आणि असे मित्र बनवा जे फॅमिली, हॅपीनेस, पैसा, करिअर, सेल्फ डेव्हलपमेंट, ग्रोथ, स्किल्स या सगळ्यांविषयी बोलत असतील. नाईट वाले मित्र कमी करा आणि मॉर्निंग रुटीन वाले मित्र जास्त बनवा आयुष्यामध्ये. नंबर 3, चांगल्या पुस्तकांमध्ये इन्व्हेस्ट करा. बघा, वाचनाची सवय एक अशी सवय आहे जी तुमच्या माइंडला नेहमी शार्प ठेवेल आणि तुमची क्रिटिकल थिंकिंगची ॲबिलिटी इम्प्रूव्ह करत राहील. नंबर 4, चांगल्या अनुभवांमध्ये इन्व्हेस्ट करा. भरपूर ट्रॅव्हल करा, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, चांगला फिमेल कॉन्टॅक्ट ठेवा. एवढे तुमचे एक्सपिरियन्सेस डेव्हलप होतील ना या वयामध्ये, एवढे जास्त तुमची लाईफची अंडरस्टँडिंग वाढेल. नंबर 5, ऑनलाईन कोर्सेसमध्ये आणि मेंटरशिप मध्ये इन्व्हेस्ट करा. बघा, आजकाल खूप महत्त्वाचं नॉलेज आपल्याला ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून खूप स्वस्तामध्ये मिळायला लागलेले. 49 रुपीज मध्ये, 99 रुपीज मध्ये खूप सारे वेबिनार्स आजकाल ऑनलाईन होत असतात. त्याच्यातून नॉलेज कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. नंबर 6, चांगलं दिसण्यामध्ये इन्व्हेस्ट करा. काही बेसिक पर्सनल हायजीनच्या गोष्टी असतात किंवा तुमच्या पर्सनॅलिटी टाईपला सूट करणारे कपडे, एक चांगला परफ्यूम, चांगला हेअरकट या गोष्टींमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. आणि नंबर 7, पैशांना चेस करणं बंद करा आणि व्हॅल्यू क्रिएट करायला स्टार्ट करा. तेव्हा तुमचा पर्सनल ब्रँड तयार होईल, तुमची व्हॅल्यू तयार होईल आणि तुम्ही करत असलेल्या कामाची व्हॅल्यू तयार होईल ना, तेव्हा पैसे झक मारून तुमच्यापर्यंत येतील.